हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस आहे. आज मी गणपती बाप्पांसाठी मूग डाळीचा हलवा बनवत आहे. मूग डाळीचा हलवा. मग त्यासाठी मी रात्री डाळ भिजत घातली होती. ती आता धुवून बारीक करून घेतली आणि तुपामध्ये ती बारीक केलेली डाळ मी परतत आहे. चला तर बघू. हे बघा, मी ते बारीक केलेली डाळ आहे ना, तुपामध्ये घालून हे परतून हलवून घ्यायला लागली. आता याला मी लागल तसं थोडं थोडं वरून तूप घालणार आहे. बघा, माझा हलवा चालू आहे. आता हे कोरडं व्हायला लागले. त्याच्यामध्ये आता मी लागल तसं थोडं थोडं तूप घालणार आहे. त्याला कंप्लीट 2 तास लागतात हलवून एकजीव करून होण्यासाठी, हलवा तयार होण्यासाठी. तोपर्यंत मी भाजीसाठी बघा पावटे सोलती. लागल तसं तूप घालते. हे बघा, मी आता लागल तसं ना हलव्यामध्ये थोडं थोडं तूप घालते. आणि मी इथं हे चांगलं ना आपलं दाणेदार होईपर्यंत परतवून घ्यायचं. त्याच्यातलं मूग डाळीमधलं सगळं पाणी दिसतं ते एकसारखं दाणेदार होईपर्यंत, थोडंसं लालसर होईपर्यंत, म्हणजे ना त्याचा वास खूप छान आणि हलवा खूप छान होतो. मी तोपर्यंत थोडं दुधामध्ये केशर घालून ठेवते. हे बघा, आज आता हे लालसर पर्यंत भाजले. याचा असा भाजलेला खमंग वास यायला लागलाय. आता मी हे उरलेलं तूप आहे ना ते सगळं घालते. मुगाच्या शिराला कसं जितकी डाळ आहे ना तितकंच तूप, तितकंच एक वाटी, त्याच वाटीनं म्हणजे ज्या मापात आपण घेतलेलं प्रमाण आहे मुगाच्या डाळीचं त्याच प्रमाणात दूध आणि त्याच प्रमाणात साखर घ्यायची. म्हणजे ते कसं एकदम छान मस्त मऊ लुसलुशीत खूप छान असा शिरा होतो. मी गेल्या वर्षी पहिल्यांदा ट्राय केला होता. गणपती बाप्पाला प्रसादाला केला होता गेल्या वर्षी पहिल्यांदा. आता तोपर्यंत मी अगोदर काय करून घेते, ड्रायफ्रुट्स चिरून घेते याच्यामध्ये घालण्यासाठी. त्यामुळे मी आता ड्रायफ्रुट्स चिरून घेते. बघा, मी आता ड्रायफ्रुट्स चिरून घेतले. आता अगोदर ना मी हे दूध घालते त्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात साखर.
आणि हे मी मगाशी भिजवलेले केशरचं दूध. हे चांगलं मस्त असं शिजवून द्यायचं. तोपर्यंत मी आता ना पावट्याची सुकी भाजी करून घेते. थोडंसं मीठ टाकून ना पावट्याचा मस्त खमंग भाजून घ्यायचं थोडंसं मीठ टाकून, म्हणजे त्याला पाणी सुटतं पावट्याला. आणि इकडे माझा शिरा तयार आहे. हे बघा, मुगाचा हलवा तयार. अप्रतिम वास आहे, खूप छान असा वास सुटलेला आहे आणि खूप छान लागतो. तुम्ही पण ट्राय करून बघा. छान झालाय मुगाचा हलवा. जयश्रीनं गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज मुगाचा हलवा बनवलाय. खूप मस्त वास सुटलाय आणि कलर पण खूप छान आलाय. मी ह्याच्यात ना वेलची पूड घालते. तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर खूप छान मस्त असं झालंय. मुगाचा हलवा बाप्पा स्पेशल. हे बघा, मी आता पावट्याची उसळ करते.
आज उशीर खूप झालाय. आता मी चपाती करून घेते फक्त जेवण. हे बघा, हे मी नैवेद्याचं ताट बनवले. आता मी बाप्पाला नैवेद्य दाखवते.